दोन्ही तो गोड आहेस बी नाटे खरंच नाही सारं केळा जत्रा मग ओ माय अक्का त्या वाहनाला लात मारी ना तो गोडा आहो बऱ्या लात मारी तो माय हो मुक्क जनावर शे ना ती तुम्ही बी काय हो माय हो दे ना मग असं काय बलताले लात मारतस का त्या मग शिकाडायला राहतस त्या गोडा असली माय हो म्हण रे का काय मागे राहिली घेतली ते का आव चाल ना पटपट हा नक्कीला टाइम लावस हा चालतं तर बाजार मध्ये निघूत ना मग आपण ते काय मागे ना बॅट हा गनभर बॅट मस्त मस्त आणलेत बंट्यानी काय भर नाही कितल्या भारी भारी बॅट आणलेत काय करस मग कंपनीनं बॅट आणलची त्यानी काय बी ती बॅट नाही एवढत आहे त्यानं वजनशी त्याने एवढी बॅटशी ती धरता तरी का लेकरे काय बी नांदिकपणा करतस जाऊ जातो घरशी आपला काय बी नको लिहू असं आपण रिमोटवाली गाडी लिहूत ओ दादा ओजू चाल इकडे चा या गोळा जरा मागा राहतोस ना बाई हा माय मग 5-5 6-6 7-7 लाख ना गोळा राहतोस मग येणारलेच विचारा आई करत आहे ना गोडाच नाही आलेस परक्याची आहे जत्रा दूर लगून गोडा शेतच तर का तुम्ही तिथला भारी भारी गोडा आहेतस तिकडे चला ना आई मग आले काय तर आले नाही वा वजूल तर काढान करता मी आता लई नून त्याला कथा तिथं तुम्ही अशा पण तो लाल्यान धरेले त्याने लाल्या भाऊने लामने आणते म्हणा भावने त्या पाडली हा ना नुसताही मागते मग सगळंच दकस नाही सगळंच मागस दुनियाना केना त्यानं पोतडा भरेल काय करस त्या केना असले मग बरे बरे गाड्या येतीस आपला बंटी कशा मस्त गाड्याला येईल रिमोटवाली गाडीला लागते आपण चांगली त्याला आणि ते बुलडोझर असतेलेच नाही हा त्याला कुठे एवढं कळस आई काय काय फालतू पैसा घाला मग आपण गोडशेव लिहित तिकडे चला हा गोडशेव सांगेल तू नानाने बी आणि जत्रान गोडशेवची भारी रासा सारण खेळाने मग ते सारण मी चला ना आता गोडासा जोडे काय उद्या तुम्ही चला तिकडे तिकडे जाऊ आपण दम काय ते अर्चना तिसले या का महाराज ओ अर्चना इमल चला आता चला गोडशेवून केली उतना पालखीवर बसूत ना चल म्हण रे काल बी पालखीवर बस नाही मी ते काय पटत नाही मला चक्कर येतो जागा नाही ना आई तुम्ही पण चला पालखीवर बसूत ना मग नाही हो माय मी बाप जन्मा हवी बट्टूनी पालखीवर मला चक्कर येतच येईन कसं आवडी घेतो असं वाटे मी त्या पालखीवाला आले आराय मारे मारे उभं करायला लाय आणि मी उतरून गडीभर अशी बिटी राहणू ते इथलं येडानगत वय माले नुसतं गण मनच वय माले निसाचं काम पालखीवर कधी बटत नाही मी म्हणावायची जीव द्यास असं वाटस मला कमी फेकाय जास असं बस मग पालखीवर काय पडस का माणूस बरं तशी भीती वाटस आपली नाही बिन मला नाही पटस तू बट ना तू एक सोडी 2 पालख्यासवर बट मी काय नाही म्हणता का तुले पण मी नाही बटावली पण मजा थोडी बाई तुम्ही मी ओझू आपण एक वर बसतो आणि या बसतात आणि अशा टाइम त्याला आल्यानंतर एका यानावर बस जातात मग बिन तू आधी सांगितलं राहिनी पण मला वजी जीव असणार आहे का ऐकत जाय ना तू हा बिनकाम नको गाठवे जाई साधा बाई मग तुम्ही इच्छा A few moments later. लाल्या ओ लाल्या ओजूला अन्ना भाऊ माय बताले जाबी ना पोऱ्या गर्दी ना आणि त्यानं सारा माफी म्हणा काय नाही कधी देवाई त्याला काय माहिती म्हणावरी बेबी खरंच जायचं काय जास तेवढा नाही तात करा आता देवाई आणि त्यानं सारा मारती कावर आहे का पोरगा कसा आहे मला कवस नदी शिरा नानी तो माय वो काय लामेन लावतीस वाक का हा अतिशी बारे म्हणजे त्या पोरे त्याला उलट पालखीवर रवाड राहणार बसाड राहणार स्वतःना पैसा दिस नाही आणि तुम्ही पोऱ्या कथा घ्या ओजू कथा घ्या म्हणा पोरे काहीतला नादा नेतोस का त्याच्यावर भरोसा नाही तुम ना ते काय अक्का तुम्ही बी लाल्या पाणी तो असं माय हो काय कमाल करतीस बीन रे का न कितला सहा बोलाय गे तुमले लाल्या पाणी तरी आको मंजोडी एडी घाल राहणार का तुम्ही मग कवडी कमाल तुम्ही आली म्हणाले करे दुनिया ना अवशिषतच 2-3 पालख्यासवर सडाय गे त्याले आपण तरी आता फिर राहणार तुम्हाला दोन्ही सासू असा जरा असा विश्वास नाही म्हणले क्रेसवर तसं नाही वयडी मला नाही मन माहितीच नाही ते मला वाटणं गुल्या पान होती म्हणतं गुल्या कसा नादांचे ना मग तिथलं बी जाय ते लाल्यावरती म्हणा भरोसा आहे लाल्या नेऊन एकटा येतो ना आला ओ आई आयु हा बोल रे बेटा त्याची पालखीवर बसाडेले मग उतरीच नाही राहणार तो 2 डाव बसाडायचे हा 30 पालखी आवडी राणी त्याले काय उतरी जाणार म्हणे सांगालून जातो लाल्या माले
मग दक्ती कितला जिद्दी शे पोऱ्या बी बाई नाही साधं काम शे खूपच जिद्दी तो बापरे अंडू बाबा शे तो म्हणून आजो सासरा अंडू बाबा बी तो साजो दाबी त्याला अंडू बाबाच म्हणत जा मग आधी दोंडू बाबांना तू अंडू बाबा कसं म्हणतील लोक ओ दोंडांना तू अंडू दोंडू नांडू नाही बाई काय बी नाव पड जाई मग त्याला अंडू अंडूच करतील मग जात होतं त्या पोरेसले म्हण पोरेसले नादान पोरे म्हणजे आवडतस उलट असले सांग म्हणे आता चला रे जत्रामा मग त्या शेती त्याला लिहिली फिरायना आणि तुमले दखवते भरोसा नाही तर काशी उलटी चावेस ना अशा तुम्हाला जर असं पटत नाही बरं व आपण म्हणतो त्या सापाशे आणि त्या म्हणतील आपला पानशी आणि लेकरूनी धरले हो का ती वाट म्हणे सर मी कन्फर्म करायन तू हा माय वजी इंग्रजी या लाग जायले तुमले कन्फर्म करायन त्यात तुम्ही तर काय पोपट आवड राहणार ना मला असा खोकला जरासा धीर मारत नाही खोकला वस्तंडी नाही एवढं तेवढं एका कानानं तिथली जत्रा अशी त्याचा गोळासा बाजार बैलला बाजार बटा बाजार बाजार माय 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 साधी जत्रा भरेल का मग एक मुगी दत्त गच्ची जुन आहे पण अक्का नाही का तडे लिखेल होतं 350 वर्ष पहिला आहे म्हणे एक मुखी दत्त मंदिर आहे माय मग दिसत नाही दत्त बाबा आठे ना एक मुखी दत्त आहे ना नाही ते कोठे बी दक्षिणा तू 3 मुखीच रास ना दत्तात्रय पण एकच मुखी दत्त आहे 350 वर्ष पहिलं मंदिर आहे त्याला रिन्यू करत राहतस चालूच राहस ना मग काही ना काही ना खूपच जुनं मंदिर आहे ना लहानपणपासूनच येतोस आपण यात्रा आले पण ते पहिलं कितलं जुनं आहे बाप माय मग काहीच ना विषय ते मंदिर आणि इथलं सतनाशे नाव दत्त बाबा जरी म्हणता मानशी ना तू कुणी पुरी जाई नाव दत्त महाराज ना म्हणजे सतनाशे ना आहो माय ती मिरी शे ना मिरीनी सासूने आठच मानता मानेल होती तोला मानेल होता आठे मग पेढी घ्यायची ना पण पुरवंत म्हणे काय होतं काय जाणबीन तिस आपण काय कोणा खोद बी काढतोच नाही दादा आपल्या त्या कामेच येतच नाही काय करा शेवबीन कोणा खोद काढा ना रे काम आणि रीना कावर नाही उनी माहिती आहे गुरुवारला दिन येवाय गाडीवर येतील त्या तीन माणूसला सुट्टी राहतं वय पोरसलीस इथला जणीस ना कसं कोणी कायलेस मग त्यांना वाटणं त्यास मी फॅमिली येतील ना बाई रीना कितली नकरावालीशी असं आहे का मग मी तेच म्हणू जरा माहिती नाहीच म्हणच गुरुवास नाही करता कधीच जात नाही ट्रेनाला जा म्हणे हा का मारे ते म्हणे नाही म्हणे आम्ही गुरुवार दिन जसत म्हणे गंदीन जत्रा राही अजून म्हणे असं सांगे मारे जत्रा ते रासच त्यानं काही नाही मग जत्रा ते रासच तिथला मागा गोडा बी येतच बाई जो नाही तो गोडा आहे साईड जत्रा मा बी ना मग गोडशेव काय बा सांग रे ना का काय जाणार तर ती गवली ना अजून चला ते गोडशेव लिहत ना मग चला मला बी गोडशेवच लेनी ना मग गुईनी जिलोबी लिहिलीस अर्धा किलो आणि गोडशेव लिहिलीस म्हणते एकात किलो गण जाई मग लिहिले आणि ना काय शे म्हणजे गोडशेव भेटस नरम चटक आडे काय भाव शिका जाण पण लिहिली चाल बरे का चल मी आता की आता त्या शेत अजून उभ्या दकीच राहते शेडांगीच निघत चाल उशीर होई राहणार